तर आता रिसेंटलीच फादर्स डे होऊन गेला. तर मी बाबांवर किंवा पप्पांवर एक कविता रचली आहे. नशिबाचा भाग असा आहे की माझ्याकडे ऐकायला बाबा नाही आहेत. तर तुम्ही सुद्धा माझ्याच बिरादरीमधले असाल तर तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. तर सगळीच कामे फटाफट करून त्यांनी खूप मान कमवला. सगळीच कामे फटाफट करून त्यांनी खूप मान कमवला. पण एवढं सगळं कमवून सुद्धा मी त्या माणसाला सर्वात आधी गमावलं. अगदी पानावर बसताना सुद्धा त्यांना त्यांच्यासमोर मीच लागायचो. म्हणजे असं कधी झालंच नाहीये की माझे वडील माझ्या आधी जेवलेत. इम्पॉसिबल. त्यांना मी त्यांच्यासमोर पाहिजे जेवताना ॲटलिस्ट, म्हणजे आम्ही दोघं एकत्र जेवू, त्याच्याशिवाय ते जेवणार नाहीत. सो पानावर बसताना सुद्धा त्यांना त्यांच्यासमोर मीच लागायचो. शाळेत सुद्धा डबा घेऊन यायचा हा माणूस, जेव्हा मी तो घरी विसरायचो. अपार कष्ट, खूप त्रास, जणू संकटांची होती त्यांची रोजची झुंज भारी. पण आम्हाला मागेल ते मिळायचं. मला हे पाहिजे, मला सायकल पाहिजे, सगळं मिळालंय. सो संकटांची होती त्यांची रोजची झुंज भारी, पण आम्हाला मागीन ते सगळं मिळायचं. कधी जाणू दिलीच नाही त्यांनी त्यांची लाचारी. मग अंतयात्रेत त्यांच्या मला पुढे उभं केलं त्यांनी. सो जेव्हा वडिलांची अंतयात्रा किंवा शेवटची यात्रा असते तेव्हा मुलाला मडकं घेऊन पुढे उभं राहावं लागतं. सो अंतयात्रेत त्यांच्या मला पुढे उभं केलं त्यांनी. म्हणाले आता खंबीर राहायचं. म्हणाले आता खंबीर राहायचं, मी आहेच तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी. कशी वाटली कविता कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.